आपण बघतोय चॅप्टर नंबर 1 दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर विचारले गेलेले न्यूमेरिकल्स आणि आज आपण डिस्कस करतोय टॉपिक नंबर किंवा टाईप नंबर 19 प्रॉब्लेम्स ऑन टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. त्याचा फॉर्म्युला एकच आहे, पण तो पण फॉर्म्युला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतो. त्यामुळे वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांवर किंवा या वेगवेगळ्या फॉर्मवर जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण कव्हर केलेत. त्याचप्रकारे एक्झाममध्ये विचारलेले पण न्यूमेरिकल्स आपण या ठिकाणी कव्हर केलेत सगळेच. ओके, द फॉर्म्युला इज टी इज इक्वल टू आय अल्फा. सो टॉर्क इज इक्वल टू आय म्हणजे त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्सिससाठी वेगवेगळा असतो, म्हणून या आयची व्हॅल्यू वेगवेगळी असेल. बॉडी बदलली की आयची व्हॅल्यू बदलेल. बॉडीचा ॲक्सिस बदलला की सुद्धा पण आयची व्हॅल्यू बदलेल. आणि अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन. सो आय कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज एम के स्क्वेअर. जर रेडियस ऑफ गायरेशन दिलेली असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाच्या ऐवजी आपण एम के स्क्वेअर लिहू शकतो. सो एम के स्क्वेअर अल्फा हा दुसरा फॉर्म्युला झाला. अल्फाला आपण ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी असं लिहू शकतो. सो आय इंटू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. और या अँग्युलर वेलॉसिटी जर तुम्हाला दिली नसेल, जर फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर या ओमेगाला आपल्याला एनमध्ये कन्वर्ट करता येते, म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करता येतं. ओमेगाच्या ऐवजी आपल्याला 2 पाय एन ठेवता येतं. सो आय इंटू 2 पाय इन ब्रॅकेट n2 मायनस n1 अपॉन टी. हे झाले टॉर्कसाठी वेगवेगळे फॉर्म्युले. याच्यातले आयचे फॉर्म्युले पण वेगवेगळे असतील हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे पॉवरचा. पॉवरचा फॉर्म्युला येतो टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे, हे दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता आपण याच्यावरचे एक एक एक्झाम्पल बघूया. The first example is a constant torque of magnitude 5000 Newton meter acting on a body increases its angular velocity from 4 radian per second to 20 radian per second in 8 seconds. हे बघा काय म्हटलं आहे, आपण एक टॉर्क अप्लाय केला. किती? 5000 न्यूटन मीटर एवढा. सो टॉर्क अप्लाइड इज मीन्स टॉ इज 5000 न्यूटन मीटर ऑन अ बॉडी increases its angular velocity from 4 radian per second to 20 radian per second. म्हणजे पहिली अँग्युलर वेलॉसिटी आहे 4 radian per second आणि नंतर ती झाली 20 radian per second. सो ओमेगा 1 इज 4 radian per second अँड ओमेगा 2 इज 20 radian per second इन 8 सेकंद. आणि हा अँग्युलर वेलॉसिटीमधला चेंज होण्यासाठी लागणारा टाईम किती आहे? 8 सेकंद. सो टी इज 8 सेकंड, स्मॉल टी. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचं आहे. टॉर्क दिलेला आहे, अँग्युलर वेलॉसिटीमधला चेंज दिलेला आहे आणि टाईम दिलेला आहे. मग आपण सरळ टॉर्कचा फॉर्म्युला यूज करूया. सो टी इज इक्वल टू आय अल्फा. सो आय आपल्याला शोधायचं आहे. टॉर्क दिलेला आहे आणि अल्फाच्या ऐवजी आपल्याला ओमेगा 1 ओमेगा 2 आणि टी दिलेला आहे. सो रिप्लेस अल्फा बाय ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. सो फॉर्म्युला बिकम्स आय इंटू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. सो टी इज इक्वल टू आपल्याला टॉर्कसाठी फॉर्म्युला मिळाला आय ओमेगा 2 आहे 20, ओमेगा 1 आहे 4 आणि टी आहे 8 सेकंद. सो आयसाठी फॉर्म्युला मिळतो आपल्याला हा 8 इकडे आला. सो 8 इंटू टॉ अपॉन 20 मायनस 4 म्हणजे 16. सो 8 2 जा 16. सो टॉ अपॉन 2 आणि टॉ आहे 5000. सो 5000 अपॉन 2 मीन्स 2500 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर एवढा त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. बघा आता सेकंड एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं आहे, अ बॉडी ऑफ मास 40 किलोग्रॅम. त्या बॉडीचा मास दिला आहे 40 किलोग्रॅम अँड मोमेंट ऑफ इनर्शिया 20 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. म्हणजे आय दिला आहे 20 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आता एक्झाम्पल वाचत असतानाच त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या लिहत चला, ती सवय लावा लिहत असताना. अबाउट अ सर्टन ॲक्सिस रोटेट्स विथ ॲन अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ 20 radian per second square. तर त्या बॉडीचं अँग्युलर ॲक्सलरेशन आपल्याला दिलं आहे 20 radian per second square म्हणजे अल्फा. सो अल्फा इज 20 radian per second square. फाइंड द टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी. म्हणजे टॉ आपल्याला शोधायचा, टॉर्क काढायचा म्हणजे टॉ आपल्याला शोधायचा आहे. अँड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी म्हणजे के आपल्याला शोधायचं आहे. सो दिस 2 थिंग्स वी हॅव टू फाइंड. मग आता टॉर्क कसा काढायचा? आय दिलाय, अल्फा दिलाय, टॉर्क आपल्याला काढता येतो. सो टॉर्क ॲक्टिंग इज आय इंटू अल्फा. आय इज 20, अल्फा इज ऑल्सो 20. सो 20 इंटू 20 मीन्स 400 न्यूटन मीटर. हा मिळाला आपल्याला टॉर्क ॲक्टिंग ऑन दॅट बॉडी. सेकंड पार्ट आहे की आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन शोधायची आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे
अंडर रूटमध्ये आय अपॉन एम, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाला मासने डिवाईड करायचं, त्याचा स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन मिळते. का बरं मिळते? कारण की आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर असा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन एम. आय इज 20, मास इज 40. सो 20 अपॉन 40 मीन्स 1/2. सो रूट ऑफ 1/2 मीन्स रूट ऑफ 0.5 आणि 0.5चं स्क्वेअर रूट येतं 0.707. सो रेडियस ऑफ गायरेशन इज 0.707 मीटर. So torque acting is 400 Newton meter and radius of gyration is 0.707 meter. Then the third example, it is on power. A diesel engine develops a power of 90 kilowatt. किती पॉवर डेव्हलप करून राहिला तो डिझेल इंजिन? तर 90 किलोवॅट. आता 90 किलोवॅट हा किलो काढून टाका, कारण की वॅट हे एसआय युनिट आहे, त्यामुळे हा किलो आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणून या किलोच्या ऐवजी आपल्याला 10⁻³ ठेवता येतं. सो इट इज 90 × 10⁻³ वॅट एवढे पॉवरचं ते डिझेल इंजिन आहे. ॲट 2000 RPM, म्हणजे जेव्हा तो 2000 RPM या स्पीडनी फिरत असेल तेव्हा एवढी पॉवर तयार होते. म्हणजेच फ्रिक्वेन्सी आहे 2000 RPM, म्हणजेच 2000 अपॉन 60 RPS मीन्स 100/3 RPS. एवढी त्याची फिरण्याची फ्रिक्वेन्सी असताना 90 किलोवॅट एवढी पॉवर तो तयार करतो आहे. सो हाऊ मच टॉर्क कॅन इट एक्झर्ट्स ॲट दिस वेलॉसिटी? तर या फ्रिक्वेन्सीला तो किती टॉर्क डेव्हलप करेल, तो टॉर्क आपल्याला शोधायचा आहे. मीन्स टॉर्क वी हॅव टू फाइंड. मग आता पॉवर दिलेली आहे आपल्याला डिझेल इंजिनची, टॉर्क शोधायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग असा कोणता फॉर्म्युला आहे? तर पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करता येते. ओमेगाच्या ऐवजी 2πn घ्या. सो पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू 2πn. सो टॉर्क इज इक्वल टू पॉवर अपॉन 2πn. पॉवर इज 90 × 10⁻³ 2π म्हणजे 6.284 आणि n इज 100/3. सॉल्विंग इट, त्याला जर सॉल्व केलं आपण तर आपल्याला मिळतं 430 न्यूटन मीटर. सो टॉर्क ॲक्टिंग इज 430 न्यूटन मीटर. कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतात. लॉगचे कॅल्क्युलेशन इथे दाखवायची आहेत, सोडवायचे, लॉगने सोडवायचे तुम्हाला. आता या एक्झाम्पलपासून समोरचे सगळे म्हणजे 13व्या एक्झाम्पलपर्यंत सगळे बोर्डाच्या परीक्षेत विचारलेले एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. द फोर्थ एक्झाम्पल इज अ सर्क्युलर डिश ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 10 kg/m². त्या सर्क्युलर डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया 10 kg/m² आहे. सो आय इज 10 kg/m². रोटेट्स अबाउट इट ओन ॲक्सिस ॲट द कॉन्स्टंट स्पीड ऑफ 60 RPM. तर ती डिश फिरत आहे स्वतःच्या ॲक्सिस भोवती आणि किती फ्रिक्वेन्सी त्याची? 60 RPM. पण शब्द बघा इथे कॉन्स्टंट स्पीड म्हटलेलं आहे आणि 60 RPM म्हटलेलं आहे. RPM हे युनिट फ्रिक्वेन्सीचं असतं, म्हणून फ्रिक्वेन्सी आहे आपल्याला दिलेली 60 RPM. सो n1 इज 60 RPM म्हणजेच 1 RPS. RPMचा RPS करताना काय करतो आपण? 60ने डिवाईड करत असतो, हे आपल्याला माहिती आहे, म्हणून मी डायरेक्ट लिहिला होता. अंडर द ॲक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर ऑफ पॉवर 31.42 वॅट. जी आपण मोटर वापरतो याला फिरवण्यासाठी, या डिशला फिरवण्यासाठी, त्या मोटरची पॉवर आपल्याला दिलेली आहे 31.42 वॅट. सो पी इज गिवन 31.42 वॅट. ओके. इफ द मोटर इज स्विच ऑफ. आता आपण मोटर बंद केली, या फ्रिक्वेन्सीने ती फिरत आहे, आपण मोटर बंद केली तर हळूहळू त्याची फिरण्याचा स्पीड कमी होईल आणि काही वेळानंतर थांबेल ती डिश. स्विच ऑफ. हाऊ मेनी रोटेशन्स विल इट कव्हर बिफोर कमिंग टू रेस्ट. म्हणजे थांबण्याच्या पहिले किती रोटेशन्स ती डिश करेल, ते नंबर ऑफ रोटेशन शोधायचे तुम्हाला. बघा आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडू शकतो. आता आपण आपली लायबिलिटी म्हणजे आपण आपली कॅपॅसिटी वाढवत चाललो आहे, याकडे लक्ष ठेवा. हे एक्झाम्पल विचारलं आहे मार्च 1997मध्ये. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ रोटेशन्स काढायची आहेत आणि डिश नंतर थांबणार आहे, म्हणजे नंतरची फ्रिक्वेन्सी 0 होणार आहे. ठीक आहे. गिवन आला सगळं लक्षात. मग मी पहिले पॉवरचा फॉर्म्युला घेतो, टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. सो टॉर्क इज इक्वल टू पॉवर अपॉन अँग्युलर वेलॉसिटी. इनिशियल साहजिकच पहिली तो जो टॉर्क तयार होईल तो या जेव्हा ती वेलॉसिटी फिरेल तेव्हाच टॉर्क तयार होणार आहे. सो 31.42 अपॉन 2πn1. सो 31.42 अपॉन 2 इंटू 3.142 पायची व्हॅल्यू आणि n1 किती आहे? 1. सो इट इज 5 न्यूटन मीटर. एवढा टॉर्क त्या फिरणाऱ्या डिशवर ती मोटर अप्लाय करत आहे. ओके. आता
त्याच्यावरून आपण अँग्युलर रिटार्डेशन किंवा एक्सलेरेशन काढून घेऊ. सो टी इज इक्वल टू आय अल्फा. सो अल्फा इज इक्वल टू टी अपॉन आय. टॉर्क इज 5 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया 10 आपल्याला दिलेला आहे. सो इट इज 0.5 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. आता एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं होतं आपल्याला की जर आपण मोटर बंद केली तर बंद करताना त्या साहजिक डिशचा स्पीड कमी कमी होत जाईल आणि कालांतराने ती थांबेल. थांबण्याच्या पहिले तिने किती रोटेशन्स कव्हर केलेले असतील ते आपल्याला काढायचे आहेत. मग त्यासाठी आपण पहिले त्या डिशने किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं असेल ते काढून घेऊ. सो व्हेन द पॉवर इज कट ऑफ द डिश कम्स टू रेस्ट कव्हरिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट से थिटा. मग मी कायनेमॅटिकल इक्वेशनचा वापर केला फॉर अँग्युलर मोशन. ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा थिटा. ओमेगा 2 आपल्याला माहिती आहे 0 कारण की n2 0 आहे. ओमेगा 1 स्क्वेअर म्हणजेच 4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा थिटा म्हणजेच ट्वाईस अल्फा थिटा होतो -4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर म्हणजे थिटा होतो -4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर अपॉन ट्वाईस अल्फा. सो व्हॅल्यूज पुटअप केल्या मी. 4 पाय स्क्वेअर म्हणजे 9.87 n1 स्क्वेअर मीन्स 1 आणि ट्वाईस अल्फा सो 2 आणि अल्फा 0.5. आता इथे मी प्लस झालो इथे कारण की अल्फा पण हा मायनस असणार आहे कारण की रिटार्डिंग मोशन आहे. त्यामुळे हा अल्फा पण मायनस आणि ही मायनस साईन कॅन्सल झाली म्हणून झालं प्लस. सो थिटा इज 4 पाय स्क्वेअर रॅडियन. एवढं टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ती डिश थांबण्याच्या पहिले कव्हर करेल 4 पाय स्क्वेअर रॅडियन. आता या अँग्युलर डिस्प्लेसमेंटवरनं आपल्याला जर नंबर ऑफ रोटेशन्स काढायचे असतील तर कसं काढता येईल. त्या एका रोटेशनमध्ये किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं असतं 2 पाय. आता एका रोटेशनमध्ये जर 2 पाय एवढं अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं तर 4 पाय स्क्वेअर एवढ्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी किती नंबर ऑफ रोटेशन्स असतील ते आपल्याला शोधावे लागतील. मग कसं काढणार आपण ते बघा. फॉर्म्युला आपल्याजवळ आहे नंबर ऑफ रोटेशन्स इज इक्वल टू टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन 2 पाय. सो 4 पाय स्क्वेअर अपॉन 2 पाय मीन्स 2 पाय. 2 पाय म्हणजे 6.284 रोटेशन्स. म्हणजे थांबण्याच्या पहिले ती डिश 6.284 रोटेशन्स कंप्लीट करेल. बघा थोडंसं टिपिकल एक्झाम्पल होतं, विचार करायला लावणारं होतं. त्यामुळे कशाप्रकारे विचार करायचा कशाप्रकारे सोडवायचं ते मी पूर्णपणे एक्सप्लेन केलं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम ऑक्टोबर 2014. काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये बघा. अ बॉडी स्टार्ट्स रोटेटिंग फ्रॉम रेस्ट. स्टार्ट रोटेटिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी 0 ड्यू टू अ कपल ऑफ 20 न्यूटन मीटर. म्हणजे टॉर्क त्या ठिकाणी ॲक्ट होतो 20 न्यूटन मीटर. हे शब्द वापरला आहे कपल म्हणजेच टॉर्क 20 न्यूटन मीटर. इट कम्प्लीट 60 रोटेशन्स इन 1 मिनिट. टाईम दिला आहे 60 सेकंड. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड आणि किती नंबर ऑफ रोटेशन्स करतोय 60. सो कॅपिटल एन इज 60. म्हणून मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होईल. एका रोटेशनमध्ये तो 2 पाय एवढा अँगल कव्हर करतो तर 60 रोटेशनमध्ये किती अँगल कव्हर करेल 60 × 2 पाय रॅडियन. सो एवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याचं असेल. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा काढायचा आहे. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी तुम्हाला टॉर्क दिलेला आहे. मग आता पहिले आपण अँग्युलर ॲक्सलरेशन काढून घेऊ या दिलेल्या व्हॅल्यूजवरनं. सो थिटा आपण सेकंड इक्वेशन वापरतोय अँग्युलर मोशनचं. थिटा इज इक्वल टू ओमेगा 1 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. ओमेगा 1 0 असल्यामुळे ही टर्म झाली 0 पहिली. हाफ अल्फा टी आहे 60चा स्क्वेअर आणि टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे 60 × 2 पाय म्हणजे 120 पाय. याला सॉल्व केला आपण तर आपल्याला मिळतो अल्फा π/15 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फा आपल्याला मिळाला. आपल्याला टॉर्क दिलेला आहे 20 न्यूटन मीटर. अल्फा आपल्याला माहितीच झाला कायनेमॅटिक इक्वेशनवरून. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी I इज इक्वल टू टॉर्क अपॉन अल्फा. सो टॉर्क 20 and alpha is π/15. So it is 300 divided by 3.142. So it is 95.48 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर एवढा त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. ओके बघा आतापर्यंत बघितलेले सगळे एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे होते. सारखं एक्झाम्पल अजून नाही आलं. अ सर्क्युलर डिश ऑफ मास 10 किलोग्रॅम and radius 0.2 meter is set into rotation about an axis passing through its center and perpendicular to its plane by applying a torque 10 Newton meter. त्या डिशचं मास दिलं 10 किलोग्रॅम, डिशची रेडियस दिली 0.2 मीटर आणि त्याला आपण
ती रेस्टला डिश आहे म्हणून ओमेगा 1 आहे 0 आणि जर किती टॉर्क अप्लाय केला 10 न्यूटन मीटर म्हणजे टॉर्क आहे 10 न्यूटन मीटर. कॅल्क्युलेट द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द डिश ॲट द एंड ऑफ 6 सेकंद. 6 सेकंदानंतर त्याची अँग्युलर वेलॉसिटी किती होईल म्हणजे ओमेगा 2 किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. आता इथे सेट इंटू रोटेशन म्हटल्यामुळे पहिली अँग्युलर वेलॉसिटी 0 हे लक्षात घ्या आणि नंतरची अँग्युलर वेलॉसिटी काढायची आहे. आता या ठिकाणी टी इज इक्वल टू आय अल्फा हा जर फॉर्म्युला आपण वापरला तर अल्फासाठी टी अपॉन आय. सो टी अपॉन आय म्हणजे त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बॉडी कोणती आहे तर डिश. तर डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो त्या ॲक्सिससाठी mr²/2 म्हणून त्या व्हॅल्यूज मी पुटअप केल्या. m इज 10 r² म्हणजे 0.04 अपॉन 2 टॉर्क इज 10. सो अल्फा इज फाउंड टू बी 50 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. एवढा अल्फा त्या ठिकाणी तयार होणार आहे. आता अल्फा आपल्याला माहिती झाला. आपल्याला ओमेगा 2 काढायचा आहे. तर ओमेगा 2 काढण्यासाठी ओमेगा 1 प्लस अल्फा टी हा फॉर्म्युला वापरा. सो ओमेगा 2 इज इक्वल ओमेगा 1 आहे 0 अल्फा आपल्याला मिळाला 50 आणि टी किती आहे 6 सेकंद. सो ओमेगा 2 इज इक्वल टू 300 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. किंवा तुम्ही हा फॉर्म्युला पण वापरू शकता. टी इज इक्वल टू आय आणि अल्फाच्या ऐवजी ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. बरोबर आहे. टी तुम्हाला टॉर्क माहिती आहे ना. टॉर्क तुम्हाला माहिती आहे किती आहे टॉर्क. टॉर्क दिला आहे तुम्हाला 10. आय मोमेंट ऑफ इनर्शिया पण तुम्हाला दिलेला आहे mr²/2 म्हणजे आयच्या ऐवजी mr²/2 घ्या. ओमेगा 2 माहिती आहे, ओमेगा 1 माहिती आहे, टाईम इंटरवल माहिती आहे. म्हणजे इथे तुम्हाला सरळ सरळ हा फॉर्म्युला जर तुम्ही घेतला असता तरी तुम्हाला त्या ठिकाणी ओमेगा 2 काढता आला असतं. ओमेगा 2 आपल्याला शोधायचं आहे. सॉरी ओमेगा 2 काढायचं आहे. ओमेगा 1 दिलेला आहे, टी दिलेला आहे, एम दिलं आहे, आर दिलं आहे आणि टॉर्क पण दिलेला आहे. सो यू कॅन फाइंड ओमेगा 2 युझिंग दिस फॉर्म्युला डायरेक्टली ऑल्सो. म्हणजे ही अल्टरनेटिव्ह मेथड पण तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 7 विच इज टेकन फ्रॉम मार्च 2009 एक्झाम. ठीक आहे. आणि हे मात्र तुम्हाला सोडवायचं आहे स्वतः. मी याला सोडवलेलं नाही आहे, तुम्हाला सोडवायचं आहे. A torque of 1500 Newton meter acting on a body produces an angular acceleration of 3.2 radian per second square. म्हणजे टॉर्क दिलेला तुम्हाला अल्फा दिलेला आहे. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी म्हणजे आय काढायचं आहे. सो टी इज इक्वल टू आय अल्फा हा फॉर्म्युला वापरा आणि आय काढून घ्या. तुम्हाला ॲन्सर कॉमेंटमध्ये मला लिहून द्यायचं आहे किंवा तुम्ही मला पाठवणार आहात. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम मार्च 2007 बोर्ड एक्झाम. आणि आता तुमच्या लक्षात येईल की आता जवळपास सारखे सारखे एक्झाम्पल तुम्हाला दिसतील. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज 10 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर म्हणजे आय दिला आहे 10 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. अ कॉन्स्टंट टॉर्क ऑफ 50 न्यूटन मीटर ॲक्ट्स ऑन 8. टॉर्क ॲक्ट होतो आहे 50 न्यूटन मीटर. फाइंड अँग्युलर ॲक्सलरेशन. आपल्याला अल्फा काढायचं आहे. अँग्युलर वेलॉसिटी ॲट द एंड ऑफ 10 सेकंड म्हणजे पहिली अँग्युलर वेलॉसिटी 0 का. तर पहिली अँग्युलर वेलॉसिटी 0 नंतरची अँग्युलर वेलॉसिटी 10 सेकंदानंतर किती होईल ते आपल्याला शोधायची आहे. इथे पहा दिलं इफ द डिश इज इनिशियली ॲट रेस्ट. इनिशियली ॲट रेस्ट म्हणजेच पहिली अँग्युलर वेलॉसिटी 0 नंतरची आपल्याला शोधायची आहे. मग ठीक आहे. पहिले आपण अँग्युलर ॲक्सलरेशन काढून घेऊया. टॉर्क आणि आय दिलेला आपल्याला. सो अल्फा इज टॉर्क अपॉन आय. टॉर्क इज 50, आय इज 10. सो इट इज 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. नंतर आपल्याला ओमेगा 2 काढायचा आहे. अल्फा दिलेला आहे, ओमेगा 1 दिला आहे, टी दिला आहे. मग सरळ ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा टी. त्याच्यावरून आपल्याला ओमेगा 2 काढता येतो कारण की ओमेगा 1 आहे 0, अल्फा इज 5, टी इज 10 सेकंद. सो ओमेगा 2 इज 50 रेडियन पर सेकंड. दोन्ही आन्सर आपल्याला मिळाले. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज इट इज टेकन फ्रॉम मार्च 2019 एक्झाम. काय म्हटलं पहा. अ व्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर इज रोटेटिंग ॲट अ स्पीड 30 रेडियन पर सेकंड. त्या व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे 1. त्याची अँग्युलर वेलॉसिटी 30 रेडियन पर सेकंड दिलेली आहे. सॉरी 20 रेडियन पर सेकंड दिलेली आहे. ओमेगा 2 ड्यू टू फ्रिक्शन ऑन द ॲक्सिस इट कम्स टू रेस्ट इन 10 मिनिट. 10 मिनिटामध्ये ती थांबत आहे म्हणजे ओमेगा 2 झाला 0 10 मिनिटानंतर. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज टॉर्क ड्यू टू फ्रिक्शन. द ॲव्हरेज टॉर्क ड्यू टू फ्रिक्शन
आपल्याला शोधायचं आहे. ओके, दिस इज नॉट 30, दिस इज 20. कारण की समोर एक्झाम्पल सोडवताना मी 20 घेतलं म्हणून त्याला 20 केलं. हां, सो गिवन आयटम्स आर मोमेंट ऑफ इनर्शिया इज 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर, इनिशियल अँग्युलर वेलोसिटी इज 20 रेडियन पर सेकंड. तिथे एक्झाम्पलमध्ये 30 होती पण माझ्याकडनं 20 घेतल्या गेली इकडे, त्यामुळे मी तिकडे एक्झाम्पलमध्ये चेंज केलं, 30चा 20 करून टाकला. हां, ω2 इज 0 कारण की ती डिश थांबत आहे, ती व्हील थांबत आहे. टाईम इज 10 मिनिट म्हणजे 600 सेकंद. आणि टॉर्क आपल्याला शोधायचा आहे. द टॉर्क ॲक्टिंगचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टी इज इक्वल टू आय अल्फा. सो आय अल्फाच्या ऐवजी ω2 मायनस ω1 अपॉन टी. ठीक आहे, आय इज गिवन 1, ω2 इज 0, ω1 इज 20 and time is 600. So minus 20 upon 600 means minus 1/30 means minus 0.033 न्यूटन मीटर. आता टॉर्क निगेटिव्ह आहे, द टॉर्क ॲक्टिंग इज minus 0.033. द निगेटिव्ह साईन शोज दॅट टॉर्क इज रिटार्डिंग. जसा फोर्स हा अपोजिंग असतो तसा टॉर्क पण अपोजिंग टॉर्क असतो. इथे मी टॉर्क रिटार्डिंग म्हटलं आहे, अपोजिंग शब्द वापरला तरी चालेल. हां, नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम ऑक्टोबर 1991 एक्झाम. काय म्हटलं पहा, अ फ्लाय व्हील इन द फॉर्म ऑफ डिश इज इनिशियली ॲट रेस्ट. इनिशियली ॲट रेस्ट म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी 0. वेन द कॉन्स्टंट टॉर्क ॲक्ट ऑन इट फॉर 1 मिनिट, टाईम दिला आहे 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद. इट अटेंड्स अ स्पीड ऑफ 600 RPM म्हणजे नंतरची फ्रिक्वेन्सी झाली 600 RPM म्हणजेच 10 RPS. कॅल्क्युलेट द टॉर्क, आपल्याला टॉर्क शोधायचा आहे. इफ मास अँड रेडियस ऑफ द डिश आर 10 किलोग्रॅम अँड 0.4 मीटर रिस्पेक्टिव्हली. मास आहे 10 किलोग्रॅम, रेडियस आहे 0.4 मीटर रिस्पेक्टिव्हली. मग टॉर्क काढण्यासाठी आय अल्फा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आय तर आपल्याला त्या फ्लाय व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावं लागेल इन टर्म्स ऑफ एम अँड आर, आणि अल्फा म्हणजेच N2 मायनस N1 अपॉन टी. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. द फॉर्म्युला इज टी इज इक्वल टू आय अल्फा. पण आय म्हणजे त्या फिरणाऱ्या व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया लागेल आपल्याला. व्हील कोणत्या ॲक्सिस भोवती फिरतं, त्याच्या सेंटरमधनं जाणार आहे आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मग त्या व्हीलचा म्हणजेच डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठी mr²/2. म्हणून आयच्या ऐवजी मी घेतलं mr²/2. आणि अल्फा आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत, इनिशियल फ्रिक्वेन्सी आणि फायनल फ्रिक्वेन्सी, म्हणून अल्फाला मी फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट केलं. सो 2π N2 मायनस N1 अपॉन टी. ठीक आहे, दोन्ही फॉर्म्युला टाकले, आयचा पण फॉर्म्युला टाकला, अल्फाचा पण फॉर्म्युला टाका व्हॅल्यूज. आय इज एम इज 10, आर इज 0.4 म्हणजे 0.16 होईल, आरचा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 2π मीन्स 3.142, N2 मीन्स 10, N1 मीन्स 1 अपॉन टी 60 सेकंद. सॉल्व केलं त्याला तर आपल्याला मिळतो टॉर्क 0.8377 न्यूटन मीटर. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 11 ऑक्टोबर 1997 या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेलं. काय म्हटलं पहा, द स्पीड ऑफ रोटेशन ऑफ बॉडी इन्क्रीजेस फ्रॉम 60 RPM टू 90 RPM. म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी 60 RPM म्हणजे 1 RPS, नंतरची फ्रिक्वेन्सी झाली 90 RPM म्हणजेच 1.5 RPS इन 1 मिनिट. म्हणजे टाईम इंटरवल दिला आहे 1 मिनिट. कॅल्क्युलेट द टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी. आपल्याला टॉर्क शोधायचा आहे म्हणजे टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क इफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज 500 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. सो आय इज 500 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर इज गिवन. ठीक आहे, आय दिलेला आहे, अल्फा न देता N1 N2 आणि टी दिलेला आहे. टॉर्क आपल्याला शोधायचं आहे. सरळ फॉर्म्युला घ्या, टी इज इक्वल टू आय अल्फा आणि अल्फाच्या ऐवजी 2π N2 मायनस N1 अपॉन टी. सो आय इंटू 2π N2 मायनस N1 अपॉन टी टाका व्हॅल्यूज. आय इज 500, 2π म्हणजे 6.284, N2 इज 1.5, N1 इज 1 आणि टाईम इंटरवल इज 60 सेकंड. सिम्प्लिफाय केलं याला तर आपल्याला आन्सर मिळतं टॉर्क 26.18 न्यूटन मीटर. ठीक आहे, कॅल्क्युलेशन लॉगनी करून बघा. आता पुन्हा सारखं एक्झाम्पल आलं. अ टॉर्क ऑफ मॅग्निट्यूड 1000 न्यूटन मीटर ॲक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्युसेस अन अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे टॉर्क दिलेला आहे आपल्याला, अल्फा दिलेला आहे. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. अँड धिस एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम October 2009 as well as March 2010 board exam for 2 mark. So T is given 1000, alpha is given 2, I we have to find. So using the formula T is equal to I alpha, I is T upon alpha or torque upon alpha. Torque is 1000, alpha is 2, so it is 500 kilogram meter square moment of inertia आपल्याला मिळाला. नंतर एक्झाम्पल नंबर 13 काय म्हटलं बा, हे आहे ऑक्टोबर 1985 या बोर्ड एक्झाममधलं 3 मार्काचं. A solid sphere of radius 25 cm and mass 25 kg. त्या सॉलिड स्पिअरची रेडियस दिली 25 cm म्हणजे 0.25 मीटर, त्याचा मास दिला 25 किलोग्रॅम म्हणजे कॅपिटल M,
रोटेट्स अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. तो जो स्पियर आहे तो त्याच्या सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिस भोवती फिरतोय. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो स्पियरचा त्याच्या सेंटरसाठी 2/5 mr². एम दिलाय आर दिलाय म्हणजेच आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 2/5 mr². कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तो फॉर्म्युला 2/5 mr² वापरून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. इफ इट्स अँग्युलर वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम 2π रेडियन पर सेकंद टू 12π रेडियन पर सेकंद. म्हणजे पहिली अँग्युलर वेलॉसिटी आहे 2π रेडियन पर सेकंद, नंतर ती झाली 12π रेडियन पर सेकंद. म्हणजे ω1 आणि ω2 आपल्याला दिलेला आहे. किती वेळामध्ये? इन 5 सेकंद. सो टी इज 5 सेकंद. कॅल्क्युलेट द टॉर्क अप्लाइड. तर टॉर्क आपल्याला काढायचं आहे. पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घ्या म्हणजे आय आपल्याला मिळेल आणि या ω1 ω2 आणि टी वरनं आपल्याला अल्फा मिळतो म्हणजे आपल्याला टॉर्क पण काढता येतो. टी इज इक्वल टू अल्फा असतं. ठीक आहे. मग आता एक एक पॉईंट आपण सॉल्व्ह करूया त्यातला. पहिले आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर किंवा सॉलिड स्पियर अबाउट एन ॲक्सिस थ्रू इट्स सेंटर इज आय इज इक्वल टू 2/5 mr². व्हॅल्यूज पुटअप केल्या तो मोमेंट ऑफ इनर्शिया येतो 0.625 kg/m². नंतर आपल्याला टॉर्क पण शोधायचा आहे. टॉर्कचा फॉर्म्युला आय अल्फा. सो आय अल्फाच्या ऐवजी ω2 - ω1/t टाकला आपण. सो 0.625 आय आपल्याला माहिती आहे. ω2 इज 12π, ω1 इज 2π आणि टी इज 5 सेकंद. सो 0.625 इंटू 10π. 10π म्हणजेच 10 इंटू 3.142/5. सो 5ने 10ला भाग द्या, 2चा भाग जातो. सो 0.625 इंटू 2 इंटू 3.142. सो इट इज 3.927 न्यूटन मीटर. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पण मिळाला आणि टॉर्क पण मिळाला. सो हे सगळे त्या टी इज इक्वल टू आय अल्फा किंवा टॉर्क या टाईपवरचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण कव्हर केले. सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स कव्हर केलेत. ठीक आहे.